श्री गुरुदेव दत्त। 5G रेडिएशन टेक्नॉलॉजी पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अमेरिकेमध्ये किंवा युरोपामध्ये किंवा प्रगत देशामध्ये 5Gचा वापर हा मिलिटरी पर्पजसाठी केला जायचा, म्हणजे अजूनही केला जातो। दुश्मनावरती हमला करण्यासाठी किंवा आंदोलकांना बंडखोरांना पळून लावण्यासाठी किंवा जर लोकांच्या समूहाने जर हमला केला असेल तर त्यांना पळवण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो। आज आपल्या देशामध्ये जे टावर लावले त्याच्यावरती 5Gचे अँटीने बसवलेले आहेत। मित्रांनो, याचे प्रचंड दुष्परिणाम आज आपल्या शरीरावरती होत आहेत, आपल्या मनावरती होत आहेत, आपल्या विचारांवरती होत आहेत, आपल्या भावनांवरती होत आहेत, आपल्या शरीरातल्या हार्मोन्सवरती होत आहेत, DNA वरती होत आहेत, क्रोमोझोम्सवरती होत आहेत। हे तुम्हाला माहितीच आहे। पण याच्यापासून वाचायचं कसं? जर तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर पहिल्यांदा 5Gच्या टावरपासून आपण लांब राहिलं पाहिजे। तुम्ही विचार करा, जे लोक टावरच्या खाली राहतात तिथं जाऊन तुम्ही बघा, सर्वे करा, तुम्हाला असं जाणवेल की तिथं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं। कारण कंटिन्युअस रेडिएशनमध्ये राहिल्यामुळं त्यांच्या बॉडीमध्ये कॅन्सरस ग्रोथ होत चालते। लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये झोपताय तर झोपण्याच्या आपल्या खोलीमध्ये चार्जर मोबाईलला लावून तिथं झोपू नका, अन्यथा त्या भागामध्ये रेडिएशन्स खूप वाढतात आणि रात्री पूर्ण बॉडी त्या रेडिएटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये राहते। त्याच्यामुळेही तुम्हाला खूप रेडिएटिव्ह न्यूमोनिया होऊ शकतो किंवा इतरही बाकीचे आजार होऊ शकतात, कॅन्सरसुद्धा होऊ शकतो। त्यामुळं मोबाईल चार्जर लावून शेजारी झोपू नका। मोबाईल फोन आणि चार्जर दुसऱ्या रूममध्ये ठेवा आणि त्या ठिकाणी तुम्ही आपली झोपा। यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे खिशामध्ये, वरच्या खिशात जिथं आपला हार्ट आहे तिथं पॉकेटमध्ये मोबाईल ठेवू नका। दुसरी गोष्ट, आपल्या खाली पण जिथं खाली पॉकेट आहे तिथं पण मोबाईल ठेवू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या स्पर्म काउंटवरती सुद्धा होऊ शकतो। इतकं खतरनाक आहे। त्यामुळं मोबाईल तुम्हाला बाहेर घेऊन जात असताना तुम्ही पाठीमागच्या खिशामध्ये ठेवा। अशा पद्धतीने तुम्ही या 5Gच्या रेडिएशन्सपासून वाचू शकता। त्याच पद्धतीनं 5Gचा टावर जर आपल्या घराच्या जवळ कुठे बसत असेल तर त्याला विरोध करा आणि शक्य असेल तर तुम्ही 5G टावरपासून किमान 3 किलोमीटर दूर अंतरावरती राहा, तर तुम्ही सुरक्षित राहू शकता। अन्यथा 5G टेक्नॉलॉजी तुमचा कधीही घात करू शकते, एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद।